साताऱ्यामध्ये मान्सूनचं दमदार आगमन झालं। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय। साताऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। साताऱ्यामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील काही दिवस पावसाचा अंदाज कायम आहे। एक महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर साताऱ्यात आज पहिल्यांदाच मान्सून बरसला असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। मी आता सध्या साताऱ्यातल्या प्रसिद्ध असणाऱ्या पवई नाक्यावर आहे। या पवई नाक्यावरच आता सध्या राजधानी साताराच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात एका तासापूर्वीपासूनच पाऊस सुरू आहे। आपण पाहतोय की साताऱ्यातले सगळे रस्ते आता सध्या पावसाने चिंब झाले असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच या साताऱ्यातला पवई नाका परिसर त्याचबरोबर सातारा शहरात संपूर्ण पाऊस या ठिकाणी पडत आहे। एक तासापासूनच पूर्णतः वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच ऊन आणि पाऊस याचं कॉम्बिनेशन सध्या पाहावयास मिळत आहे। आणि आज म्हणजे गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 35 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान होते। मात्र अचानक आज दुपारपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही प्रमाणात सातारकरांना या पावसाने दिलासा देखील मिळालेला आहे। उष्णतेमध्ये कमालीची त्या ठिकाणी घट झालेली आहे। अगदी दुपारी 1 वाजेपर्यंत 38 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाच साताऱ्यात आत्ता पडलेल्या तासभरच्या पावसानं सातारकर सुखावले आहेत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।